नमस्कार, पल्लवीज मराठी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहूयात साठा न वापरता गव्हाच्या पिठाचे भरपूर लेयर्सचे मस्त खारीसारखे खुसखुशीत अगदी हलके फुलके चिरोटे कसे बनवायचे। अगदी वेगळ्या आणि 100% नवीन पद्धतीने हे चिरोटे आपण बनवणार आहे। महत्त्वाचं म्हणजे साठा न वापरल्यामुळे अजिबात हे तेलकट बनत नाहीत। अतिशय वेगळी ट्रिक आहे ज्यामुळे याला भरपूर लेयर सुटतात। अगदी खारीसारखेच हे खुसखुशीत बनतात आणि खूप दिवस टिकतात। साठ्याचे जर चिरोटे असतील तर थोड्या दिवसांनी ते मऊ पडू शकतात, पण या पद्धतीने बनवलेले चिरोटे संपेपर्यंत मस्त खुसखुशीत राहतात। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी एका चाळणीमध्ये 150 ग्रॅम गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। वाटीने मोजायचं झालं तर 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच वाटीने 1 वाटी मैदा घेतलेला आहे, म्हणजे 150 ग्रॅम मैदा घेतलेला आहे। थोडासा मैदा वापरल्यामुळे चिरोटे खुसखुशीत व्हायला खूप मदत होते, किंवा याऐवजी 2 वाट्या गव्हाचं पीठ वापरू शकता। आता यामध्येच अगदी चिमूटभर मीठ घेतलं। त्यानंतर यामध्येच आपल्याला अर्धा चमचा कस्टर्ड पावडर घ्यायची। आता हे सगळं साहित्य व्यवस्थित चाळून घेऊयात। आता खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये बेकिंग पावडर, बेकिंग सोडा काहीही घ्यायची गरज नाही। हे सगळं साहित्य आपल्याला चाळूनच घ्यायचंय। आता ज्या वाटीने गव्हाचं पीठ आणि मैदा घेतलेला होता त्याच वाटीने पाव वाटी तूप घ्यायचं, किंवा 4 चमचे यामध्ये तूप घेऊ शकता। तूप आपल्याला वितळवलेलंच घ्यायचंय। लक्षात ठेवा, हे गरम तूप नाही, रूम टेम्परेचरचं तूप आहे। आता या पद्धतीने तूप सगळ्या पिठामध्ये तळ हाताने चोळून घ्यायचं। यामुळे काय होतं, तूप सगळ्या पिठाला व्यवस्थित लागलं जातं आणि त्यामुळे चिरोटे सुद्धा मस्त हलके फुलके खुसखुशीत व्हायला खूप मदत होते। आता अगदी थोडं थोडं पाणी घेऊन घट्टसरच हे भिजवून घ्यायचंय। आपण पुरीसाठी जसं घट्टसर पीठ भिजवून घेतो त्याप्रमाणेच हे सुद्धा भिजवून घ्यायचंय। आता हे जास्त मळत बसायची सुद्धा गरज नाही, कारण आपण हे खूप वेळ भिजवून घेणार आहे। व्यवस्थित मळून झाल्यानंतर या कणकेचे 2 समान भाग करून घेतले। हे गोळे आपल्याला एखाद्या झिपलॉक बॅग मध्ये किंवा एखाद्या कॅरी बॅग मध्ये ठेवायचे आणि ही कॅरी बॅग आपल्याला रात्रभर फ्रीज मध्ये ठेवायची। रात्रभर हे सगळे जिन्नस व्यवस्थित भिजले जातात आणि त्यामुळेच आपले चिरोटे मस्त खुसखुशीत भरपूर लेयर्सचे बनतात। ज्या दिवशी तुम्हाला हे चिरोटे बनवायचे आहेत त्याच्या आदल्या रात्री पीठ भिजवून फ्रीज मध्ये ठेवू शकता। तर दुसऱ्या दिवशी सकाळी ही बॅग मी काढून घेतली, यातले गोळे सुद्धा काढून घेतले। फक्त 5 मिनिटे हे असंच ठेवायचं, म्हणजे थोडंसं मऊ होतं। आता किचन ओट्यावरतीच आपल्याला कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे। तर हे पहा, इथे शक्यतो मैद्याचा वापर करायचा नाही तर कॉर्नफ्लॉवरचा वापर करायचा। आता किचन ओट्यावरती व्यवस्थित कॉर्नफ्लॉवर पसरून घेतला, तर त्यातला एक गोळा आता मी लाटून घेणार आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने याला कॉर्नफ्लॉवर लावून अगदी पातळ लाटून घ्यायचंय। कॉर्नफ्लॉवर ऐवजी मैद्याचा जर वापर केला तर चिरोटे तेल सुद्धा जास्त पितात आणि थोड्या दिवसांनी मऊ पडू शकतात। त्यामुळे लक्षात ठेवा, शक्यतो कॉर्नफ्लॉवरचा वापर करा। तर हे पहा, अशा पद्धतीने सगळ्या बाजूंनी अगदी पातळ आणि एकसारखं लाटून घ्यायचं। आपण रात्रभर हे पीठ फ्रीज मध्ये ठेवलेलं होतं आणि त्यानंतर 5 मिनिटे हे बाहेर ठेवलेलं होतं, त्यामुळे हे पीठ व्यवस्थित मऊ झालेलं आहे आणि त्यामुळे लाटायला सुद्धा खूप सोपं पडतं। अजिबात जोर देऊन लाटायची गरज लागत नाही। आता हे पहा, इतकं पातळ हे लाटून घेतलेलं आहे। आता पुन्हा याच्यावरती कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित लावून घ्यायचं। आता याचा रोल करताना खूप काळजीपूर्वक करायचा आहे। आपल्याला याचा सलग रोल करून घ्यायचा नाही किंवा यामध्ये हवाही शिल्लक राहू द्यायची नाही। तर हे पहा, हलक्या हाताने दाबत दाबतच याचा रोल करून घ्यायचा आहे। याच्या बनणाऱ्या ज्या लेयर्स आहेत त्या अगदी जवळजवळ यायला पाहिजेत, पण चिकटल्या नाही गेल्या पाहिजेत। या प्रकारेच याचा रोल करून घ्यायचा आहे। तर जसं आपण रोल करत जाऊ त्याप्रमाणे कॉर्नफ्लॉवर पसरत जायचंय। तर एका गोळ्यासाठी मला 50 ते 60 ग्रॅम कॉर्नफ्लॉवर लागलेला आहे, म्हणजे पाव ते अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर पकडू शकता। हे आपल्याला खूप पातळ लाटून घ्यावं लागतं, त्यामुळे शक्यतो किचन ओट्यावरतीच करायचं। किचन ओटा रिकामा असावा आणि स्वच्छ धुवून पुसलेला असावा। ओट्यावरती अजिबात पाणी नसावं, पूर्णपणे कोरडा असावा। तर हे पहा, अगदी हलक्या हाताने दाबत दाबतच हा रोल आपल्याला करायचा आहे। फक्त हाताने फिरवून पटकन याचा रोल बनवायचा नाही। तर हे पहा, रोल करत करत कॉर्नफ्लॉवर सुद्धा लावत जायचं। तर याचा रोल आता बनवलेला आहे। शेवटचं टोक आहे त्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं। या पद्धतीने हे टोक अगदी व्यवस्थित चिकटवून घ्यायचं, म्हणजे तळताना सुद्धा याच्या लेयर्स अजिबात वेगळ्या होत नाही। एकदा रोल बनवून झाल्यानंतर हलक्या हाताने 2 ते 3 वेळा फक्त फिरवून घ्यायचा। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचे काप करून घेताना अंगठ्याजवळचं जे बोट आहे ते या रोलवरती ठेवलं। तर हे पहा, आपल्या बोटाची जितकी जाडी आहे तेवढ्याच जाडीमध्ये याला कट करून घ्यायचंय। हे थोडंसं काळजीपूर्वक करा, सुरी बोटाला सुद्धा लागू शकतं। तर हे पहा, अशा पद्धतीने या रोलवरती बोट ठेवून याचे काप करून घ्यायचे, म्हणजे सगळे चिरोटे एका जाडीचे एकसारखे बनतात। चिरोटे लाटल्यानंतर जास्त जाड सुद्धा बनत नाहीत, मस्त नाजूक हलके फुलके बनतात। तर तुम्ही पाहू शकता आत्ताच याच्या लेयर्स किती छान दिसत आहेत। तर अशा पद्धतीने सुरुवातीला सगळे याचे काप करून घ्यायचे।
सगळे काप करून घेतल्यानंतर एखाद्या प्लेटमध्ये ठेवून द्यायचे। तर कणकेचे 2 गोळे आपण करून घेतलेले होते, त्यातला एकच गोळा मी वापरलेला आहे आणि एकाच भागाचे तुम्ही पाहू शकता किती चिरोटे बनवून तयार झालेले आहेत। आता चिरोटे कसे लाटून घ्यायचे ते पाहूयात। तर पोळपाटावरती थोडंसं कॉर्नफ्लॉवर घेतलं, त्यावरती हा एक काप ठेवला। आता हे पहा, तळ हाताच्या साहाय्याने अगदी हलक्या हाताने हे दाबून घ्यायचंय, म्हणजे याच्या ज्या लेयर्स आहेत त्या थोड्याशा सेपरेट होतात आणि याला गोल आकार येतो। पुन्हा थोडंसं कॉर्नफ्लॉवर लावून घ्यायचं आणि अगदी हलक्या हाताने हे लाटून घ्यायचं आहे आणि गोल आकार द्यायचा, किंवा तुम्हाला जसा आवडेल तसा आकार याला देऊ शकता। अगदी जास्त पातळ याला लाटायचं नाही, हे पहा एवढ्या जाडीचं याला लाटून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता आत्ताच याच्या लेयर्स किती सुंदर दिसत आहेत। तर अशाच पद्धतीने सुरुवातीला सगळे चिरोटे लाटून घ्यायचे। लक्षात ठेवा, हे लाटून घेताना सुद्धा थोडंसं कॉर्नफ्लॉवर वापरायचं, म्हणजे या लेयर्स सुद्धा लाटताना अजिबात चिकटत नाहीत आणि तेलामध्ये टाकल्यानंतर लगेचच या सेपरेट होतात, मस्त दिसतात, खूप फुलतात। तर हे पहा, अशा पद्धतीने सुरुवातीला सगळे चिरोटे लाटून एखाद्या प्लेटमध्ये ठेवून द्यायचे। एका वेळी 7 ते 8 चिरोटे लाटून ठेवू शकता। तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे, त्यानंतर मात्र गॅसची फ्लेम कमी केली। आपण पुरी जशी तळून घेतो त्याप्रमाणेच हे तळून घ्यायचे। झाऱ्याला थोडंसं कडक लागल्यानंतर पलटून घ्यायचं आणि त्यानंतर यावरती तेल टाकत राहायचं। गरम तेल याच्यावरती पडल्यामुळे याच्या लेयर सुद्धा व्यवस्थित सेपरेट होतात। तेलातले बुडबुडे पूर्णपणे कमी येईपर्यंत हलकासा रंग बदलेपर्यंत हे तळून घ्यायचे। हे चिरोटे अतिशय नाजूक आहेत, त्यामुळे तळायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही। तर हे पहा, तेलातले बुडबुडे कमी आले, रंग सुद्धा खूप छान आला, लगेचच काढून घ्यायचे। अगदी परफेक्ट साईज मध्ये आपण याला लाटून घेतलेला आहे, त्यामुळे आतपर्यंत सगळ्या लेयर्स व्यवस्थित तळल्या जातात, अजिबात कच्च्या राहत नाहीत। लक्षात ठेवा, चिरोटे जर आतपर्यंत व्यवस्थित तळले गेले, प्रत्येक लेयर त्याचा व्यवस्थित तळला गेला तरच हे संपेपर्यंत खुसखुशीत राहतात, नाही तर मऊ पडू शकतात। तुम्ही पाहू शकता यामध्ये आपण साठ्याचा वापर अजिबात केलेला नाही, त्यामुळे तेलामध्ये सुद्धा मैदा किंवा पीठ कुठेही दिसत नाही। तर हे पहा, याला लेयर सुद्धा किती छान सुटलेले आहेत, प्रत्येक लेयर वेगळी झालेली आहे। झाऱ्याच्या साहाय्याने वरती तेल टाकून घेतल्यामुळे याच्या लेयर्स मध्ये तेल अडकून राहतं, त्यामुळे दुसऱ्या झाऱ्यावरती याला पलटून घ्यायचं आणि यातलं सगळं तेल निथळून घ्यायचं। साठा लावून जर चिरोटे बनवले तर ते 100% तेल जास्त पितात, खूप तेलकट बनतात। पण या पद्धतीने तुम्ही नक्की कॉर्नफ्लॉवरचा वापर करून हे चिरोटे बनवून पहा, अजिबात तेलकट होत नाहीत, अगदी हलके फुलके आणि मस्त खुसखुशीत बनतात। तर तुम्ही पाहू शकता प्रत्येक चिरोट्याला किती छान लेयर्स सुटलेले आहेत। यातलं सगळं तेल निथळून काढायचं असेल तर सगळ्या बाजूनी थोडंसं झाऱ्याच्या साहाय्याने कलतं करायचं, त्यामुळे इकडे तिकडे लेयर्स मध्ये उरलेलं तेल सुद्धा सगळं निघून जातं। आणि हे ठेवताना सुद्धा एखाद्या जाळ्यामध्ये उभं करून ठेवायचं। लक्षात ठेवा, हे चिरोटे खूपच नाजूक बनतात, त्यामुळे झाऱ्याने ठेवताना सुद्धा अगदी हळूवारपणे ठेवायचे। तर हे पहा, एकाच गोळ्याचे चिरोटे मी बनवून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती चिरोटे बनवून तयार झालेले आहेत, कारण आपण हे बोटाचा वापर करून त्याच साईज मध्ये कट करून घेतले, त्यामुळे एकसारखे बनलेले आहेत। हे पहा, आता हे पूर्णपणे थंड झालेले आहे। तुम्ही याच्या लेयर्स पाहू शकता, आतपर्यंत प्रत्येक लेयर व्यवस्थित तळली गेलेली आहे, अगदी हलके फुलके चिरोटे बनलेले आहेत। यामध्ये आपण कस्टर्ड पावडर वापरलेली आहे, त्यामुळे फ्लेवर तर याला आलेलाच आहे आणि म्हणूनच हे असंच चहा सोबत खाल्लं तरी सुद्धा चालतं। तुम्ही पाहू शकता प्रत्येक याची लेयर अगदी आतपर्यंत व्यवस्थित तळली गेलेली आहे। तर हे पहा, खारीपेक्षा सुद्धा हे खुसखुशीत बनलेलं आहे। याची प्रत्येक लेयर वेगळी होत आहे। गोड हवं असेल तर याच्यावरती थोडीशी पिठी साखर टाकून सुद्धा खाऊ शकता, किंवा चिरोटे गरम असताना सगळ्या चिरोट्यांवरती अशा प्रकारे पिठी साखर टाकून स्टोअर करून ठेवू शकता, किंवा आपण गुलाबजामसाठी जसा पाक बनवतो त्याप्रमाणे बनवून तो सुद्धा यावरती थोड्या प्रमाणात टाकून खाऊ शकता। चवीला अतिशय छान लागतात, एकदा ही रेसिपी नक्की करून पहा, सगळ्यांना खूप आवडेल। शिवाय हे आपण पूर्णपणे मैद्याचं बनवलेलं नाही, त्यामुळे पित्ताचा सुद्धा त्रास होत नाही। मैदा न वापरता सुद्धा पूर्णपणे गव्हाच्या पिठाचा वापर करून सुद्धा बनवू शकता। एकाच गोळ्याचे आपण हे चिरोटे बनवलेले आहेत, याचं वजन करून पाहिलं तर बरोबर 500 ग्रॅम वजन भरतं। दोन्ही गोळ्यांचे जर चिरोटे बनवले तर 1 किलोचे चिरोटे बनवून तयार होतात। फराळाची ऑर्डर घेत असाल तर ह्या सगळ्या टिप्स तुम्हाला खूप उपयोगाच्या ठरतील। रेसिपी एकदा नक्की करून पहा, आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा।